तर रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या। म्हैसाळचा नवा बंधारा देणारा अधिक उंचीचा सुरक्षित मार्गाने मुबलक जलसाठा। म्हैसाळ कनवाड दरम्यान असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापुढे नव्याने अधिक उंचीचा आणि अधिक जलसाठा करणाऱ्या नव्या बंधाऱ्याची निर्मितीचे काम प्रगतीपथावर आहे। या बंधाऱ्यामुळे कनवाड आणि म्हैसाळला जोडणारा चांगला मार्ग या विभागातील जनतेसाठी उपलब्ध होणार आहे। सध्या अस्तित्वात असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये अर्धा टीएमसी पाण्याचा साठा केला जातो, मात्र नव्या बंधाऱ्यामध्ये साधारण 1 टीएमसी जलसाठा करण्याची क्षमता असणार आहे। सदर बंधाऱ्याची लांबी ही एकूण 350 मीटर असून पूर्ण संचय पातळी 531 मीटर आहे। तसेच एकूण पाणीसाठा 1.004 टीएमसी इतका असणार आहे। नव्या बंधाऱ्यामध्ये एकूण उभी उचलद्वारे 16 असणार आहेत, तर एकूण प्रस्तंभ 17 असणार आहेत। या बंधाऱ्यावरील रस्त्याची माथा पातळी 546.90 मीटर असणार आहे। बंधाऱ्यावरील रस्त्याची रुंदी 7.48 मीटर असणार आहे। या बंधाऱ्याच्या कामाच्या निविदेची किंमत वस्तू व सेवा कर वगळून 18,660.64 लक्ष आहे, तर स्वीकृत निविदेची किंमत 19,445.99 लक्ष इतकी आहे। बंधाऱ्याच्या कामाचा कालावधी पावसाळा धरून 36 महिन्यांचा आहे। या बंधाऱ्यामुळे दळणवळणाचा नवा आणि चांगला मार्ग उपलब्ध होणार असल्याने शिरोळ तालुक्यातील कनवाड परिसर, म्हैसाळ आणि कागवाड विभागाला जोडणारा हा बंधारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे। महत्तम पूर पातळी विचारात घेऊन या बंधाऱ्याची उंची ठरविण्यात आल्याने महापुरातही या बंधाऱ्यावरील मार्ग पाण्याखाली जाणार नाही। बाकी नव्याने बंधाऱ्यात 1 टीएमसी पाणीसाठा झाल्यानंतर कनवाड, कुटवाड, घालवाड, अर्जुनवाड, चिंचवाड, उदगावमधील नदीकाठच्या मळी शेती क्षेत्रात पाणी पातळी कुठेपर्यंत येणार याबाबत मात्र शेतकऱ्यात धाकधूक आहे। तर म्हैसाळच्या नव्या बंधाऱ्यामुळे सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला अधिक क्षमतेने पाणी पुरवठा होणार असल्याने दुष्काळी भागातील शेतकऱ्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ।